देखेंगे जरूर। पहली ओवर लेकर सज्ज होंगे गेंदबाज अरुण पारचा। एक बड़ा नाम, इस खिलाड़ी की मैं तारीफ जरूर करूंगा। ये खिलाड़ी की अगर बात करें तो मिलेनियम टोयोटा के लिए खेल चुके हैं, टीपीएल में कैप्टनशिप संभाल चुके हैं, सोनुआई मरुआई बालकुम टीम के ये एक जाबाज धड़ाकेदार लीडर के रूप में जाने और पहचाने जाते हैं अरुण पारचा। गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए। चलिए प्लीज बी फास्ट, टाइम वेस्ट नहीं करना है, ये चीज को ध्यान में रखिए प्लीज। सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई नंदन और उनका साथ देने के लिए उतरे हैं कुणाल। इस तरीके की सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई। चंदन ऑन स्ट्राइक, नंदन ऑन स्ट्राइक, कुणाल नॉन स्ट्राइक हैंड पर है। अरुण पारचा गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए। पावर प्ले का पहला ओवर, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, 1 खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन और 1 खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ। वी रचना में फील्डिंग को सेट किया है। पहली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट बल्लेबाज गेंद को समझ नहीं पाए, लेकिन चिकी सिंगल की यहां पर जो अरमान थे वो अरमान पूरे होते हुए इस 1 रन के साथ अकाउंट ओपन हुआ है। हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर एक नामी गिरामी टीम है, उसी तरीके से सोनुआई मरुआई बालकुम की जो टीम है इस क्षेत्र में काफी लोकप्रिय टीमों में से ये एक टीम शुमार होती हुई इस प्रतियोगिता में। अगली गेंद बैकफुट पर हटे, पावर जनरेट की, स्ट्रोक को खेला है, शॉर्ट कवर्स के क्षेत्र में 30 यार्ड सर्कल में गेंद को फील्ड किया गया। 1 रन मिलेगा जरूर। सिंगल से रनों की रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश, आगे बढ़ाने की मुहिम इस वक्त जरूर जारी है। इस सिंगल के साथ स्कोर कार्ड पर नजर डालें तो स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 2 रन। पावर प्ले का बंधन जारी है। अगली गेंद रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, कामयाबी, कदम चूमेगी, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, यह आता हुआ खूबसूरत 4। व्हाट अ हिट, क्या बात है। बिल्कुल पॉइंट के खिलाड़ी और गली क्षेत्र के जो खिलाड़ी थे उनके बीच की जो दरार थी, गेंद उसी में से फरार। 4 रन के लिए। इस 4 के साथ अब गेंदबाज को करना पड़ेगा विचार। अब देखने वाली बात यह होगी कि किस तरीके से कम बैक करते हैं या फिर बल्लेबाज इन पर अटैक करते हैं, क्योंकि इस वक्त रनों की रन संख्या को बढ़ाने की मुहिम जारी है। इस बार फुल एंड गेंद थी, बल्ले की जड़ से खेला है, हेलीकॉप्टर स्ट्रोक, गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में। 1 रन मिलेगा जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल से रनों की रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश, वेट एंड वॉच वाली पॉलिसी यूज कर क्रिकेट को खेलते हुए दोनों ही बल्लेबाज इंतजार कर रहे हैं, सब्र कर रहे हैं कि एक आधा शॉर्ट पिच या ओवर पिच गेंद मिले तो उस पर करेंगे प्रहार। इस बार तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, वाइडिश यॉर्कर प्रसिद्ध, बिल्कुल वाइडिश गेंद कर दी थी, अंपायर का इशारा, वाइड बॉल शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर, अंपायर ने इस गेंद को वाइड करार दिया है जरूर, और वाइड की मदद से रनों की रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन। इस बार अच्छा कमबैक, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद इस वक्त जरूर। अगली गेंद थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया, अंपायर से अपील की, लेकिन अंपायर पर कोई खासा असर नहीं। गेंद लेग बाइस के रूप में 1 रन मिलेंगे जरूर। फुल टॉस गेंद को यहां पर यूज नहीं कर पाए, रीड नहीं कर पाए, गेंद शरीर से जा टकराई थी। 1 रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे अगर नजर डालते हैं तो हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेट की टीम का स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 9 रन। तो दोस्तों आप देख रहे हैं स्वर्गवासी रामकृष्ण गरत स्मृति चषक 2021। शानदार आयोजन, जानदार नियोजन, जिन सभी की मेहनत इसमें शुमार है उन सभी का नाम आप तक के जरूर पहुंचाएंगे। सबसे पहले तो माननीय श्री रवि घरत सर, इनके सपने को साकार किया गया। अमर घरत सर ने जो ड्रीम देखा था उससे पूरी तरीके से इस ग्राउंड पर सजाया है, संवारा है, सभी का हम धन्यवाद जरूर करेंगे। जो कि कमेटी के सदस्य हैं, जतिन घरत, गुड्डू भाई, विकास पाटिल,
विशाल पाटिल, उसी तरीके से मनोज पाटिल, संजय डाकी, प्रेम, मुकेश, संकेत, उमेश, मनेरा, चिराग, रुपेश, मोरे, सुधीर, देवेश, देव, विकी, ये सभी की मेहनत आज रंग लाती हुई। आज का तीसरा दिन है दोस्तों, कोई चीज की कमी नहीं। मान लीजिए इस टूर्नामेंट को ऐसा लग रहा है कि सालों साल से चलता हुआ आ रहा है, लेकिन ये है सीजन वन। सीजन वन कुछ इस प्रकार से आगाज हुआ है इस टूर्नामेंट का, जितनी प्रशंसा करे, जितनी तारीफ करे, उतनी कम होगी। इनामी राशि 1 लाख रुपए ग्रामीण विभाग के लिए पहली इनामी राशि, सेकंड प्राइज 50,000 रुपए, थर्ड एंड फोर्थ प्राइज 25,000 प्लस ट्रॉफी। उसी तरीके से मैन ऑफ द सीरीज 10,000 रुपीज। इस बार बैकफुट पर अटैक खेला है, स्ट्रोक को डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, आउटफील्ड काफी फास्ट, गेंद सीमा रेखा पार, यह आता हुआ खूबसूरत 4। बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और बेस्ट फील्डर इन टूर्नामेंट, इन सभी के लिए 3,990 रुपए की इनामी राशि यहां पर प्रदान की जाएगी, प्लस चमचमाती ट्रॉफी। तो दोस्तों ये इनामी राशियों की बख्शिश की खैरात सीजन वन में कुछ इस प्रकार से। उसी तरीके से 16 संघ जो कि ऑल इंडिया के ओपन क्रिकेट के खिलाड़ी खेलते हुए आपको नजर आएंगे। अगली गेंद फ्रंट फुट पर निकले थे, बैट का फेस खोला है, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, बैक टू बैक एक और दंदनाता चौका। जिस तरीके से हम बात कर रहे थे ओपन क्रिकेट की, यस, ओपन क्षेत्र के खिलाड़ी आपको इस सरजमी पर खेलते हुए जरूर नजर आएंगे। ओपन क्रिकेट इस क्षेत्र में पहली बार इतनी बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता। 2 लाख रुपए रोक रकम, सेकंड प्राइज 1 लाख रुपए। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज, इस बार तेज तर्रार गेंद थी, जोरदार अपील की गई, अंपायर ने अपील को नकारा है। गेंद की लेंथ को देखा, उसके बाद गति के साथ साथ टप्पा देखा और उसके बाद अपना डिसीजन क्लियर किया। उसी तरीके से मैन ऑफ द सीरीज ओपन क्रिकेट के लिए 25,000 रुपीज कैश प्राइज, काफी बड़ी इनामी राशि, चमचमाती ट्रॉफी। उसी तरीके से बेस्ट बॉलर के लिए, बेस्ट बैट्समैन के लिए 10,000 रुपीज प्लस ट्रॉफी प्रदान की जाएगी। इस बार रिवर्स स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीमा रेखा पार, यह आता हुआ खूबसूरत 4। ब्यूटीफुल स्ट्रोक, क्या शानदार बल्लेबाजी। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 22 रन। बिल्कुल ओपन क्रिकेट की अगर हम बात करें 5 और 6 तारीख। अगली गेंद फ्लिक किया है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए, 4 रन। कुछ ही समय में हमारे बीच बिग बॉस में पार्टिसिपेट करने वाले एक लोकप्रिय डैशिंग पर्सनैलिटी और जिन्होंने सबको मुंह तोड़ जवाब दिया है सोशल मीडिया के माध्यम से, हिंदुस्तानी भाव, वो हमारे बीच यहां पर उपस्थित होंगे और बिल्कुल एक बेहतरीन नजारा होगा मंच का। अगली गेंद 1 रन के लिए निकले हैं, जरूर 1 रन पूरा किया है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। लेग बाइज, यस सर, लेग बाइज के रूप में 1 रन मिला है। जिस दिन ओपन क्रिकेट ऑन होगा, मैं जरूर बताना चाहूंगा दोस्तों, जिस तरीके से आप ड्रीम 11 टीम, इंटरनेशनल क्रिकेट में हम देखते हैं ड्रीम 11 टीम बनाकर खूब सारे पैसे कमाए जाते हैं, उसी तरीके से एक ऐप आ चुका है। वो आपको गूगल पर, क्रोम पर, उस ऐप को आप सर्च करिए जिसका नाम है टेनिस वर्ल्ड। 1 लाख से लेकर 5 लाख तक की इनामी राशि आप उसमें कमा सकते हैं। उस ऐप को डाउनलोड करिए, उस पर आप अपने ड्रीम टीम बनाइए टेनिस क्रिकेट की और इनामी राशि जरूर कमाइए। यस सर, ओवर टू बंटी देसाई जी। आज या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मंदारजी मराठे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज अनेक मान्यवरांचं आगमन इथे होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यासमोर उदयजी अमृते साहेब यांचं आगमन झालंय, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वर्गीय रामकृष्ण खरे स्मृती चषक 2021 मध्ये सन्माननीय मंदार मराठे साहेब
प्रसन्न चेहरा, हसरं व्यक्तिमत्व, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना रंगतोय. आज व्यासपीठ सुद्धा पाहुणे भरलंय, पण आज ज्यांची वाट बघतोय सर्वजण ते आपले बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊ. त्यांना आपण नक्कीच बोलायला लावू भाऊंना की भाऊ आपण पाकिस्तानांवर एवढं प्रेम का करता. खरंच शाब्दिक फटकारे बघायचे असेल तर आज फटकारे बघायलाच मिळतील. षटकार चौकार शब्दांचे, आणि ते पण बरोबर खास एका विशिष्ट पद्धतीत. ड्रिंक्स ब्रेक झालेल्या मैदानामध्ये कृपया पाणी जास्त प्या, इनटेक करा. उष्ण वातावरण आहे. स्वतःची काळजी घ्या. कोरोना व्हायरसमध्ये स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. या नोट्स वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स, जिकडे सज्ज आहेत शहजाद शेख. व्हाट अ हिट, क्या बात है. दिस इज अ बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क. 6 रन. यस, पिंटिया पाटिल साहब की तरफ से इनामी राशि यहां पर प्रदान की जाएगी. 6 यानी 3 सिक्सर लगातार आपने कंटिन्यू जड़े तो 2,000 रुपए. 6 सिक्स अगर आपने जड़े तो 10,000 रुपए. इस बार फ्रंट फुट पर निकले, बैट का फेस खोला, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क. एक और खनखनीत षटकार. 6 रन. व्हाट अ हिट, क्या बात है. 2 गेंदों में 2 बड़े हिट. अगर एक और 6 जड़ते हैं तो रवि गरज साहब की तरफ से 1,000 रुपए की इनामी राशि, पिंटिया पाटिल साहब की तरफ से इनामी राशि रखी गई है 2,000, यानी कुल मिलाकर 3,000 रुपए की इनामी राशि. 3,000 की इनामी राशि 3 गेंदों में 3 6 के लिए. इस बार बैट का फेस खोला है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे. सुमिन, व्हाट अ कैच. ओहो, काफी डिफिकल्ट कैच था ये. कैच जो पकड़ा गया लाजवाब, लेकिन मैं जरूर बल्लेबाज की प्रशंसा करूंगा. 2 गेंदों में 2 6 जड़े थे और उसके बाद ये लालच खींच लाई विकेट की ओर, मैं तो यही कहूंगा. इस वक्त विकेट गिरा है. 3 गेंदों में 3 6 के लिए 2,000 रुपए की इनामी राशि पिंटिया पाटिल साहब की तरफ से. 6 6 पर 6 गेंदों में 6 6 अगर आप जड़ते हैं तो 10,000. 3 बोल्ड विकेट लगातार लिए जाते हैं तो 5,000 रुपए पिंटिया पाटिल साहब की तरफ से. उसी तरीके से कमेटी की ओर से हर हैट्रिक के लिए 1,000, 3 गेंदों में 3 6 के लिए 1,000 ये इनामी राशि आपको जरूर प्रदान की जाएगी. कुल मिलाकर इनामी राशियों की अगर बात करें तो लगभग इनामी राशि आती हुई हर 3 6 पर 3,000 रुपए. विकेट का पतंग हुआ है. रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 39 रन. 39 रन. इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, ऑन द राइट स्ट्रोक को खेला है, गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन तेजी के साथ पूरा किया. 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. 1 रन सिंगल से रनों की रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश जारी है. अच्छी गेंद का सम्मान कर रहे हैं और खराब गेंद का समाचार इस वक्त लेते हुए बल्लेबाज अरुण पारचा. एक बड़ा सितारा माना जाता है, परफेक्ट ऑलराउंडर खिलाड़ी हैं, काफी समय तक के मिलेनियम टोयोटा की कप्तानी कर चुके हैं. उसी तरीके से टीपीएल में काफी बड़ी बड़ी टीमों की कप्तानी कर चुके हैं और इस वक्त सोनू एमरीवाई बालकुम टीम की ओर से कप्तानी करते हुए वो नजर आ रहे हैं. इस वक्त खेला गया स्ट्रोक डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन लेना चाह रहे हैं और 1 रन से ही संतुष्ट. दूसरे रन का इरादा जरूर पंडित जी बनाया था, लेकिन अंतिम और आखिरी वक्त पर अपनी गाड़ी को रिवर्स गियर में डालते हुए नजर आए दोनों ही बल्लेबाज. इस 1 रन के साथ जो रनों की रन संख्या है वो कन्वर्ट होती हुई जा पहुंची है 41 रन. तीसरा ओवर प्रगति पथ पर है. एक अच्छी शुरुआत मैं तो कहूंगा टीम के लिए, जरूर बैटिंग यूनिट टीम के लिए. इस बार फुल एंड
स्ट्रोक बनाकर खेलना चाह रहे थे। फुल एंड डिलीवरी पर गेंद को खेला गया डीप काउ कॉर्नर के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद शुबीन, उन्होंने गेंद को फील्ड किया। ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर 3 ओवर हुए हैं समाप्त, और 3 ओवरों की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर की टीम का यह स्कोर है, दर्शाता हुआ 42 रन। यस, मेरे ख्याल से फर्स्ट एड बॉक्स की थोड़ी सी जरूरत है ग्राउंड के बीच में। रेली स्प्रे, फर्स्ट एड बॉक्स ग्राउंड के अंदर लेकर जाना है। हमारे कमेटी मेंबर से मैं रिक्वेस्ट करूंगा, अगर ज्यादा चोट लगी हो तो प्लीज आप ग्राउंड के बाहर आ जाइए, क्योंकि ऐसा होता है कि हमारे जो युवा खिलाड़ी हैं बंटी जी, वो जोश में क्रिकेट खेलते हैं। अपनी बॉडी को भी आपको ध्यान रखना है। आने वाले वक्त में आपको बहुत सारी टूर्नामेंट्स खेलनी है, बहुत सारी प्रतियोगिताएं खेलनी है, अपनी फिटनेस के ऊपर आपको ध्यान देना है, क्योंकि काफ़ी सारी घटनाएं क्रिकेट के माध्यम से हो चुकी हैं। ग्राउंड के बीच में अपनी बॉडी को केयर करने के ऊपर नहीं, अपनी पर्सनैलिटी के ऊपर ध्यान देने की वजह से नहीं। इसलिए मैं रिक्वेस्ट करूंगा, अगर आपको हल्की सी भी तकलीफ होती है, हल्का सा भी दुख होता है कि चोट लगती है, तो अपने आप को आप ग्राउंड के बाहर बिठाइए। कुछ वक्त के बाद वापस से आप ग्राउंड में जाइए, लेकिन रेस्ट करिए जरूर। नेक्स्ट मैच एमसीसी स्पोर्ट्स कासर वडोली, मौलिक 11 वाकबिल, आज के दिन की सबसे बड़ी लड़त, हाई वोल्टेज मैच, जरूर हाई वोल्टेज मैच। एक तरफ एमसीसी स्पोर्ट्स में सिक्सर किंग सुशांत मुकादम, तो दूसरी तरफ मौलिक 11 वाकबिल टीम में वाकबिल के वाग पंकज गोंदले। क्या बैटल होगा, सोचिए दोस्तों। इसके बाद का ये सबसे बड़ा मुकाबला, डेंजर मैच। एक तरफ एमसीसी स्पोर्ट्स में कुणाल, जिनके चर्चे हमेशा होते हैं, तो दूसरी तरफ एक परफेक्ट ऑलराउंडर मनोज पाटिल। क्या बेहतरीन बैटल मैच आपको देखने मिलेगा। तो दोस्तों कहीं ना जाइएगा, इसके बाद का मुकाबला यहां के लोकप्रिय सितारों के बीच आपको देखने मिलेगा। एक टफ एनकाउंटर मैच। टॉस के लिए एमसीसी स्पोर्ट्स कैप्टन आना है। मौलिक 11 टीम वाकबिल कैप्टन, आपको भी अपनी उपस्थिति दाखिल करानी है। यस, मौलिक 11 वाकबिल टीम के कैप्टन मनोज पाटिल हो सकते हैं, क्योंकि अक्सर हमने देखा है कि लक्की कैप्टन के रूप में मनोज पाटिल ही आते हैं, और जब भी मनोज पाटिल के हाथ में लीडिंग होती है तब टीम फाइनल तक के जरूर प्रवेश करती है। और जब भी मनोज पाटिल परफॉर्मेंस करते हैं तो उनके ऊपर हमेशा आशीर्वाद जिसका होता है, उनका नाम है रवि गरज सर। नए गेंदबाज आए हैं गुरुनाथ। गुरुनाथ की पहली गेंद, गति में थोड़ा सा मिश्रण किया था, मिस टाइमिंग स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, खूबसूरत कैच पकड़ा है और विकेट का हुआ है पतंग। व्हाट अ कैच जयेश, क्या बेहतरीन कैच पकड़ा है। ऑन द रन कैच पकड़ना एक कठिनाइयों भरा सबक होता है, और उस सबक में 100 में से 100 मार्क्स लाने वाला ये खिलाड़ी। क्या बेहतरीन कैच, व्हाट अ कैच, क्या बात है। विकेट का पतंग होता हुआ इसी तरीके की अपेक्षा होगी सोनुआई मरुआई बालकुम टीम को कि गेंदबाजी कुछ इसी प्रकार से की जाए तो जाकर बात बनेगी। अब देखने वाली बात यह है कि इस वक्त जिस अंदाज में ताबड़तोड़ बल्लेबाजी चल रही थी, उस वक्त साझेदारी टूटी है। एक सेट बैट्समैन आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए नजर आए। कुणाल तरे, जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, 12 रन 9 गेंदों में बनाकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। न्यू बैट्समैन आए हैं भागेश शेलार, नॉन स्ट्राइक हैंड पर गुरु की अगली गेंद। व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। बैट का अंदरूनी सिरा लगता हुआ और 1 रन यहां पर जरूर मिलता हुआ, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल सिंगल, यस सर। अगर बैट पर सही तरीके से गेंदें मिडलिंग ना हो तो सिंगल डबल भी एक प्रमुख हथियार टेनिस क्रिकेट में माना जाता है।
आप रनों को चालू रखिए, रनों की गति को कंटिन्यू रखिए, बिल्कुल ये चीज आप कर सकते हैं तो आपकी टीम एक विशालकाय टारगेट तक के पहुंच सकती है। गुरु इस वक्त एक्सपेरिमेंट करते हुए नजर आए, लेग स्टंप के बाहर गेंद को कर बैठे, गेंद टर्न नहीं हुई और टर्न ना होने के कारण अंपायर का यहां डिसीजन आता हुआ वाइड बॉल। एमसीसी स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके हैं, वेलकम कुणाल, आपका हार्दिक स्वागत है। रामकृष्ण घरत स्मृति चषक 2021 में आपको जो जर्सी प्रदान की जाएगी वो पहनकर आपको रेडी रहना है। इस बार ऑन द राइज खेलने की कोशिश, गेंद आती हुई लॉन्ग ऑन रीजन पर 2 रनों का डिमांड है और 2 रन दौड़कर पूरे किए। थ्रो नो डाउट बहुत बढ़िया था, लेकिन उस पे भी सोने पे सुहागा, रनिंग बिटवीन द विकेट जरूर देखने मिलती हुई और 2 रन किए हैं पूरे। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर 46 रन। कल के दिन की अगर बात की जाए बंटी सर, तो कल का दिन गेंदबाजों का बोलबाला था। पहले दिन की अगर बात की जाए तो बल्लेबाजों का बोलबाला था, विकेट अपने रंग बदलती हुई। इस बार देखिए फुल लेंथ डिलीवरी थी, वाइडी शॉकर गेंद किया था, अंपायर ने जरूर इस गेंद को डॉट घोषित किया है। डॉट डिलीवरी के साथ गुरु फिर से एक बार डॉट के सिलसिले करते हुए शुरू। गुरु की अगली गेंद नो डाउट अब तक की अच्छी किफायती भरी गेंदबाजी देखने मिली है। इस बार मात्र गेंद को दिशा दी है, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 रन मिलेगा जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है 47 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर 47 रन दर्शाता हुआ। चौथे ओवर का खेल इस वक्त जारी है। अगली गेंद, इस बार यह अच्छी डिलीवरी, नो डाउट गुरु ने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया। अपनी इस ओवर में महज 5 रन, जिस तरीके का नाम गुरु उस तरीके का काम गुरु ने किया। 5 रन देकर 1 विकेट हासिल किया। क्या बेहतरीन परफॉर्मेंस गुरु का, शानदार। क्या कहना चाहेंगे बंटी सर? बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गुरु द्वारा। हालांकि ड्रिंक ब्रेक के बाद वापस आना और टीम को एक अच्छी पोजीशन पर ले जाना वही काम होता है स्लॉग ओवर में, और वही गुरु कराते हुए यहाँ पर अच्छी लाइन और लेंथ पर गेंद की और बल्लेबाज को खुलने का, खेलने का मौका ही नहीं दिया। लाइन और लेंथ बढ़िया थी, स्टंप टू स्टंप अटैक किया। अब आखिरी ओवर काफी इंपॉर्टेंट होगा शहजाद, क्योंकि ये ओवर निर्णायक होगा बल्लेबाजों के लिए। यस, जिस तरीके से आपने कहा कि ड्रिंक ब्रेक के बाद अच्छा कमबैक देखने मिला, तो मेरे ख्याल से ड्रिंक ब्रेक में कुछ ना कुछ कान मंत्र आए होंगे। जिस तरीके से देखा जा सकता है दोनों बल्लेबाज ने आपस में बातचीत की, उसी तरीके से सभी खिलाड़ियों ने मिलकर गुरु को कुछ समझाया होगा। गुरु एक लेजेंड प्लेयर हैं, 40 प्लस के खिलाड़ी हैं। उसी तरीके से क्या ये भी हो सकता है जो ग्लूकॉन डी ग्राउंड के अंदर गया था उसका भी शायद असर गेंदबाज पे हुआ होगा और किफायती गेंदबाजी इस कारण जरूर देखने मिली होगी। ये बात तो अलग है, लेकिन गुरु ने अपने क्षमता जो है, उनकी जो क्षमता के अनुसार गेंदबाजी की, उनको कुछ अलग करना नहीं चाहा। उनकी जो कैपेसिटी है उसी टाइम से गेंदबाजी की, अलग करते तो कुछ अलग हो जाता था। बिल्कुल, लाइन और लाइन पे गेंदबाजी की, अच्छे टप्पे की गेंदबाजी की। 40 प्लस के खिलाड़ी हैं, ओल्ड इज गोल्ड मैं अक्सर कहता हूं, पुराना चावल खाने में और खुशबू में दोनों में अच्छा होता है। उसी तरीके से एक पुराना खिलाड़ी अपने जलवे जरूर बिखेरता हुआ। और यहां पर देखिए पहली गेंद का स्वागत किया है, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, यह आता हुआ खूबसूरत 4। बैकफुट पर हटे थे, पावर जनरेट की थी, थोड़ा सा टप्पा जरूर रीड किया था और स्ट्रोक को खेला पॉइंट बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। ये तो बल्लेबाज के लिए सौगात था, आमंत्रण था। पहली गेंद इतनी शॉट ऑफ लेन देंगे, ऑफ स्टंप के बाद रूम मिलेगा, बल्लेबाज जरूर उसको ताड़ेंगे और बड़ा शॉट ऐसे ही देखने मिलेगा बार बार। ब्यूटीफुल स्ट्रोक नो डाउट। इस 4 के साथ 50 रन का जादुई आंकड़ा क्रॉस करती हुई इस वक्त काले टीम 50 अप हो चुके हैं। अगली गेंद, इस बार देखिए ओ हो डेंजर डिलीवरी, बिल्कुल विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद। गति देखिए, भले से लो फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद थी लेकिन स्टंप की रेंज में थी और तेज गति से स्टंप को पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई ये गेंद। करेक्ट शहजाद, इतनी तेज तर्रार गेंद थी लेकिन बल्लेबाज जिस ढंग से अक्रॉस ट्रांस करके खड़े थे, प्री डिटरमिनेड शॉट जिसको कहा जाता है, सोच समझकर शॉट को खेलना, ये उचित बात नहीं है। ये लो फुल टॉस थी, चाहे तो वो ग्लांस भी कर सकते थे, सिंगल लेकर भी स्ट्राइक रोटेट कर सकते थे,
लेकिन बड़ा शॉट इस पर आना चाहिए था, लेकिन पहले से ही अगर आप वाइड स्टांस लेके खड़े होंगे लेग साइड की तरफ तो बल्ले गेंदबाज आपको जरूर यॉर्कर डालेगा, और यही यहां पर देखने मिला। यस बिल्कुल, स्टांस के साथ साथ शफल भी काफी ज्यादा हो गए थे, विकेटों के कोने से जाकर बल्लेबाजी करना चाह रहे थे। आजकल सीमित ओवरों में बल्लेबाज बड़े हिट की ही तलाश में होते हैं। Correct, उसी तरीके का दृश्य देखने मिला, शफल हुए, पीछे का दरवाजा खुला रखा था, वहीं से गेंद प्रवेश करती हुई और विकेटों का फर्नीचर नस्तो नाबूद करती हुई। करेक्ट, कल के फाइनल मैच में 34 रन करने थे 4 ओवर में, जबकि घनसोली की टीम के पास टॉप बैटिंग लाइन थी, लेकिन अपोजिट जो टीम थी उन्होंने वाइड ऑफ लाइन जो थी ऑफ साइड वाइड ओपन रखा और लेग साइड जैम पैक किया था। उनके सभी खिलाड़ी 30 गज दायरे में थे, सभी खिलाड़ी, जो 3 खिलाड़ी ऑफ साइड में रखे थे, लेकिन ऑफ साइड के बाहर वाइड ऑफ साइड ओपन था, कवर रेंज, लेकिन एक खिलाड़ी ने भी कवर में शॉट नहीं खेला था। इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी और अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ, रनों की रन संख्या आगे बढ़ती हुई, स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 52 रन। स्कोर बोर्ड पर स्कोर बढ़ते जा रहा है, रनों की रन संख्या आगे बढ़ते जा रही है। इस बार ऑन द राइज खेला है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे, खराब फील्डिंग, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, यह आता हुआ खूबसूरत 4। बिल्कुल, वैभव जिन्हें प्यार से टेटिया कहा जाता है, उनसे ये आशा और उम्मीद नहीं होगी, इस तरीके की फील्डिंग की उनसे और आशा उम्मीद नहीं होगी। इस खिलाड़ी को जिस तरीके से बंटी सर आप भी जानते हैं काफी समय से, खो खो हो, कबड्डी हो, बेसबॉल हो, हर एक चीज में, कैरम हो, हर एक चीज में जो अव्वल दर्जे पर आता है खिलाड़ी, उससे इस तरीके की खराब फील्डिंग। इस बार ये गेंद अच्छी डिलीवरी थी, नो डाउट, यहां पर अंपायर की तरफ आशा भरी निगाहों से देखा, लेकिन गेंद रही डॉट के रूप में। बिल्कुल, अगर बात करें सन 2019 में ये नियम निकला था रिच वाइड का सर, अप्रैल के महीने में, और उसका ही पालन इस वक्त किया जा रहा है। इस बार देखिए गति में थोड़ा सा मिश्रण किया था और गेंद रही वाइड के रूप में। रिच वाइड किसे कहा जाता है? अगर आप बैट्समैन ऑफ स्टंप पर आकर बैटिंग करते हैं तो उनके लिए वाइड की लाइन और बढ़ जाती है, रिच वाइड इसे कहा जाता है, रिच वाइड। और अंपायर उसी तरीके से मापते और भापते हुए रिच वाइड को। इस बार बैट का मोटा सिरा लगा है, गेंद थर्डमैन के क्षेत्र में, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ स्कोर 58 रनों पर कन्वर्ट होता हुआ। कल के दिन की अगर बात करें तो कल के दिन 40-45 रन भी एक टफ मैचेस देखने मिल रहे थे, 40-45 रनों के भी। और आज के दिन की अगर बात करें तो 86 भी चेज होने पर आमागा हो चुके थे। 1 रन से मात्र मैच हारी टीम वो थी आई देवी वडुनगर। नरेश स्पोर्ट्स के खिलाड़ियों ने शानदार परफॉर्मेंस किया और मैं तो कहूंगा कि आज का जो दिन था वो मोनिश का था। 50 भी उन्होंने किए, 6 गेंदों में 6 रन नहीं बनाने दिए, क्या बेहतरीन गेंदबाजी की। जबकि अनिकेत जैसे खिलाड़ी स्ट्राइक पर खड़े थे, उनका विकेट उन्होंने हासिल किया, जिसने तीसरी हाफ, केतन जिन्होंने एक तीसरी हाफ सेंचुरी मुकम्मल की थी। इस बार बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, यह आता हुआ खूबसूरत सिक्सर अंतिम और आखिरी गेंद पर। इस 6 के साथ 5 ओवरों का कोटा हुआ है समाप्त। पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए हैं 64 रन। लक्ष्य रखा गया है सोनुआई मरुआई स्पोर्ट्स बालकुम टीम की लिए 65 रन्स का। तो देखते हैं ये 65 रनों का लक्ष्य किस तरीके से पार करती है सोनुआई मरुआई बालकुम की टीम, या फिर इनके गेंदबाज अंकुश लगाने में कामयाब होंगे। क्या होगा क्या नहीं, सुनेंगे ओमकार शेट्टी की जुबानी आने वाली 5 ओवरों की कहानी। आइए प्लीज वेलकम ओमकार। लेकिन उससे पहले चलते हैं टॉस बॉक्स में, जहां पर बंटी देसाई मौजूद हैं टॉस की प्रक्रिया पूरी करने के लिए। एमसीसी स्पोर्ट्स कासर वडोली कैप्टन कुणाल मुकादम आ चुके हैं टॉस बॉक्स में। उसी तरीके से मौलिक 11 वागबील टीम के कैप्टन मनोज पाटिल, मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस बॉक्स में पहुंचना है और टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। ओवर टू कमेंट्री बॉक्स से डायरेक्ट प्रेजेंटेशन बॉक्स में बंटी देसाई जी की ओर। ओवर टू बंटी देसाई जी, प्लीज वेलकम। शहजाद, क्या मैच होने वाला है अभी इसके बाद का। एमसीसी के सामने खड़ी है हंसिका स्पोर्ट वागबील, दोनों एक दूसरे को जानते हैं,
पहचानते हैं हर मैच के बारे में, लेकिन ये मैच है और मैं बुलाना चाहूँगा हंसिका स्पोर्ट्स के कैप्टन मनोज जी को और मौलिक 11 के कैप्टन मनोज जी को, और टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूँगा अविनाश जी पाटील. हॅलो. अविनाश जी पाटील यांना विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्सकडे प्रयाण करावं. नाणेफेक आपल्या शुभ हस्ते केली जाईल. अविनाशजी पाटील यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्सकडे यावं. आपला शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या मोठ्या सामन्याचा होतोय. मौलिक 11 वाघबीळ MCC कासार वडवली. अविनाशजी आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपल्या डाव्या बाजूला मौलिक स्पोर्ट्सचे कर्णधार मनोजजी आहेत. MCC स्पोर्ट्सचे कर्णधार कॉल करतायत. द टॉस इज ऑन. छापा असा कॉल केला आणि काटा येतोय. याचा अर्थ नाणेफेकीचा गोल आपल्यामधून लागलाय. काय सांगाल मनोजजी? क्षेत्ररक्षण घेणार काही खास कारण क्षेत्ररक्षणाचं? नाही, या ग्राउंडला मी 3 वर्ष झालं खेळतो. फर्स्ट बॅटिंग येते आणि एकदा मी 96 मारूनही हारलेलो. यावेळी आम्ही चेस करू. याचा अर्थ अनुभव आपल्याला या मैदानाचा नक्कीच आहे. आणि काय सांगाल, काय वाटतं आपल्या संघाच्या ताकदीबद्दल? कारण मोठी स्पर्धा आहे. बघू ते आता ग्राउंडमध्ये आम्ही ठरवू. हॅलो. खरंच चांगला संघ आहे. आणि चेस करताना काय वाटतं आपल्या संघाची ताकद किती असेल? 100% देण्याचा प्रयत्न करू. करेक्ट. आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा, कारण संघ जबरदस्त आहे. MCC संघाला आपण ओळखता. असा कुठला एक फलंदाज ज्याला लवकर विकेट भेटल्यावर आपल्याला बरं वाटेल? सुशांत. सुशांत त्याचं नाव पुढे आलंय. याचा अर्थ चॅलेंज केलंय चॅलेंजरनी सुशांतच्या नावाने. बघूया काय वाटतं. MCC स्पोर्ट्स जबरदस्त स्पर्धा आहे. काय सांगाल पहिल्या फलंदाजीसाठी? फलंदाजी चांगलीच करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढा स्कोर होईल तेवढा डिफेंड करण्याचा 100% प्रयत्न करणार. मजबूत फलंदाजी फळी आपल्याकडे आहे. चांगले प्रतिष्ठित गोलंदाज आहेत. काय सांगाल समोरील संघाबद्दल, मौलिक संघाबद्दल? मौलिक संघ तर चांगलाच आहे आणि त्यांच्यात चांगले चांगले बॅट्समन्स आहेत सगळे. त्यांना लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जेवढा स्कोर करू तो डिफेंड करण्याचा 100% प्रयत्न करणारच आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल दर्शकांना. हो, नक्कीच. दोन्ही संघांना शुभेच्छा. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. सामना होता MCC वर्सेस मौलिक स्पोर्ट्स वाघबीळ. अविनाशजी काय सांगाल आपल्याला? आपण आज आपला वेळ दिलात. काय सांगाल अविनाश पाटील साहेब, काय वाटतं? मी अविनाश पाटील. चांगले दोन्ही संघ आहेत. दोन्ही आमचे मित्र अविनाशजी, धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि आपल्या हातून नाणेफेक झाली. सो द टॉस ऑन बाय हंसिका मौलिक 11 वाघबीळ. This is the news from the toss box and over to the commentary box to Omkar Shetty, one of the great voice of Marathi. एक वेगळा आवाज असतो आणि वेगळ्या आवाजाच्या शब्दांचा मेळ खेळ आणि त्यातून निर्माण होणारा संवाद हा सर्वात महत्त्वाचा. ओव्हर टू ओंकार. Thank you, sir. For great inspirations, Bandi Desai. सलामीची जोडी मैदानावरती एंटर झाली आहे. ओपनिंग पेअर आणि टार्गेट एक अतिशय चांगल्या मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना अतिशय जबरदस्त रंगला. एक मोठं टार्गेट होतं, मात्र अगदी विजयाच्या जवळ येऊन एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. आईदेवी वडून नवघरला. मात्र मागच्या एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. एक अर्धशतक ठोकलं ते म्हणजे मोनिशनं. त्यानं बनवल्या 18 बॉलमध्ये 63 धावा 22 बॉलमध्ये. आणि नंतर केतनने एक अर्धशतक ठोकलं. त्यानं देखील षटकार चौकार या मैदानावरती बरसवले होते. आणि या मॅचमध्ये देखील एक चांगलं टार्गेट आहे, म्हणजे धावा बनतायत, फक्त बनवणारे फलंदाज हवेत. पहिलं षटक घेऊन एक अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील, भिवंडी विभागातील एक ग्रेट लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची वर्णी नेहमीच लागते भिवंडी विभागामध्ये. आणि ते जिथे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. लक्ष तिचे चांगलं आहे, कारण शॉर्ट टर्म क्रिकेट 5 ओव्हरची मॅच 10पेक्षा जास्त सरासरी तुमच्याकडे असेल तर नक्कीच मी म्हणेल तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे. पण या मॅचमध्ये एकच म्हणेल, जब टूटने लगे हौसले तो यह याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते.
ढूंढ लेना अंधेरे में ही मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. स्वर्गीय रामकृष्ण घरत स्मृती चषक 2021 आणि स्पर्धेचा तिसरा दिवस पहिल्या पर्वातील आपण एन्जॉय करतोय आणि मॅच सुरू आहे. कालेर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळतोय सोनवा स्पोर्ट्स बाकुम आणि हिंददेवी युवा प्रतिष्ठान कालेर यांच्यामध्ये हा सामना सुरू झाला. 65 रनचं टार्गेट प्रति षटकामागे सरासरी जर आपण पाहिली तर 13 धावेची हवी आहे. आणि पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातो डॉट. सलामीची जोडी आपण पाहू शकता. वैभव आलाय, त्याच्या जोडीनं अरुण. आज भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कालचा दिवस जर आपण पाहिला तर केवनी दिवेनं गाजवला, पहिला दिवस गाजवला टेंबिवली. मागच्या मॅचमध्ये वडूनवगर तो देखील भिवंडीमध्ये नव्हता, स्पर्धेतनं बाहेर झाला. आणि अजून एक भिवंडीतला संघ कालेर. बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव. प्रचंड अनुभव आहे गोलंदाजाकडे. 40 वर्षापेक्षा जास्त वय आणि आजही क्रिकेटच्या रणांगणातील संघर्षाची तयारी ठेवणारं नाव म्हणजेच दिलीप पाटील. त्याच्या रक्तात संघर्ष, भिवंडीच्या कणाकणात माती संघर्ष. आणि आज ठाणे विभागामध्ये हा संघ दाखल झालाय आणि ठाणे विभागातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अलॉंग द कार्पेट फायनली पहिला बॉल बॅटवरती आला. एक सिंगल ॲड होईल. एका सिंगलच्या मदतीनं वैभव इथे डावाला सुरुवात करतोय. वैभवचा अकाउंट ओपन झालाय. 2 फिल्डर आहे डीपमध्ये, एक मिड विकेटला खेळाडू आहे डीपमध्ये. आपण पाहू शकाल लॉंग ऑफला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. प्रथम स्ट्रायकर इनला बॅटिंग करण्यासाठी सज्ज होता बॅट्समन अरुण. स्वीप केला बॉल ऑन साइडला आउटफील्ड फास्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल थांबेल का हा प्रश्न आणि उत्तर आलंय की नाही. बॉल फरार होतोय सीमारेषा बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषा फाडून तोडून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला. रन झालेत 5. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती चौकारानं डावाला सुरुवात करत असताना सांगतोय आता हा बॅट्समन टीम कालेरला, चलो देखे जरा किसमें कितना है दम. दिलीप पाटील अनुभवानं भरलेलं नाव आहे आणि पुन्हा एकदा अनुभव हावी ठरलाय मी म्हणेल फलंदाजावरती. तिसरा चेंडू डॉट आला. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला. एक सिंगल, एक चौकार. फक्त 5 धावा फलकावरती. प्रति षटकामागे सरासरी होती 13ची. आता सरासरी भरपूर वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल P1 पॉवर प्लेच्या षटकातील. आणि इथे फटका चांगला आहे, मिडलिंग चांगला, टायमिंग प्रॉपर आहे. लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला ट्रॅव्हल आणि सीमारेषा बाहेर. प्रेक्षकांना घेतली एक कॅच म्हणजे 200 रुपयाचा हकदार ठरेल. तर याच्या मंचावरती या स्पर्धेचे प्रणेते रविदादा घरत आणि अमरदादा घरत यांच्याकडनं पारितोषिक आहे ते म्हणजेच आयवा झेलसाठी. ते धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल आहे 11. रायगड कामोठे विभागातील एक भरपूर मोठं नाव अजय शेठ भोईर यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण ठाणे वाघबीळ परिसराच्या वतीनं. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहू शकता 11. टार्गेट आहे या मॅच मध्ये 65 रनचं, 65 धावसंख्येची गरज आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेत 11. येणारे 24 बॉल आणि अजूनही लक्ष भरपूर मोठं आहे. 24 चेंडू 54 रनची गरज आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतं गोलंदाज नंदन पाटील. भिवंडी क्रिकेटमध्ये किंग ऑफ रिंग या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं.
पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगले फटके तो खेळतो. मात्र आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये नंदन गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्या समोर देखील सांगावं लागेल की आम्ही देखील रिंग मधले किंग आहोत. हे फलंदाज वैभव आणि अरुणला. वैभवला मात्र लय सापडत नाही या मॅच मध्ये. सुरुवातीपासून थोडासा चाचपडत खेळताना तो तुम्हाला दिसतोय आणि दबाव आणि दडपण त्याच्यावरती पूर्णपणे बनलाय. सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. मोनिश पाटील ज्यांना अर्धशतक ठोकलं त्याचे मनोज पाटील नक्कीच यांचे ते पिताश्री आहेत. विकेट मिळतीये बॉलर नंदन पाटीलला. पहिला धक्का भाईने घेतली आहे कॅच आणि सध्या तरी वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. हिंदवी युवा प्रतिष्ठान काले टीमचं. आणि काही क्षणात हिंदुस्थानी भाऊ यांचं देखील आगमन होईल. जगाच्या पाठीवरती एक आपल्या वेगळ्या स्वभावानं स्वतःची एक वेगळी ओळख ज्या नावानं तयार केली. जे काही बोलायचं ते स्पष्ट आणि अगदी निर्भीडपणे ही ज्यांची ओळख आहे ते हिंदुस्थानी भाऊ काही क्षणात मंचावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीला तुमची अशीच होते, छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही सेलिब्रिटी बनता आणि त्या व्यक्तिमत्वाची सुरुवात देखील अशाच काही गोष्टीतून झाली. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ना त्या गोष्टीला बंटी देसाईचं जर ताकद बनवली तर जगाच्या पाठीवरती आपल्या नावाचं एक वेगळं वलय निर्माण होतं. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. पहिला बॉल डॉट, दुसरी बॉल विकेट, तिसरा बॉल देखील डॉट. चांगली बॉलिंग होती आहे काले टीमसाठी. मॅचची कडा आणि यष्टीरक्षकांना घेतला झेल आणि फलंदाज होईल बाद आणि लागेल धक्का. एका मागोमाग एक फलंदाज मैदानावरून करतायत परतीचा प्रवास. टार्गेट आहे 65 धावेचं आणि तो दबाव इथे जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. सोनवाई स्पोर्ट्स बालकुम. यष्टीरक्षक होते कामेश, त्यानं घेतली कॅच आणि तू चल मैं आया. सध्या तरी अशी स्थिती आहे. फक्त एकच फलंदाज होता या मॅच मध्ये जो कुठेतरी लढतोय आणि आता त्याच्यावरती जिम्मेदारी चालली आहे वाढत. भावेश देखील बाद झाला शून्यावरती. वैभवनं भरपूर शांत सुरुवात केली. खरं तर दबावामध्ये टाकलं कारण 5 ओव्हरची मॅच तुम्ही सलामीला येऊन जर 4 चेंडू निर्धाव खेळता फक्त 1 रन करताय तर टीमवरती दबाव येतो. एक 4 व्हीलर कार आहे ती थोडीशी बाजूला करायची आहे कारण सूर्यकिरण त्याच्यावरती येऊन परावर्तित होत आहेत आणि त्याचा त्रास खेळाडूंना होतोय. तर थोडंसं लक्ष द्या आमचे रामकृष्ण प्रतिष्ठानच्या ऑल मेंबर्स. विकी दादा एक कार आहे स्क्रीनच्या बाजूला, ती बाजूला करायला सांगायची आहे. स्क्रीनच्या बाजूला जी कार आहे त्याचा सूर्यप्रकाश परिवर्तित होत आहेत. सूर्यकिरण प्लीज जरा ती कार तिथून बाजूला हटवा ज्यामुळे फलंदाजांना व्यत्यय येतोय, खेळण्यास अडचण ठरते. कृपया ती गाडी तिथून बाजूला काढावी. धन्यवाद. थँक्यू. पूर्ण जे आमचं रामकृष्ण प्रतिष्ठान आहे आणि जे ऑफिशियल आमचे टीम मेंबर्स आहेत लॉट्स ऑफ हार्डवर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष आहे. एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल तर मॅन पॉवर ही देखील तितकीशी गरजेची असते आणि सगळी आहे. मी म्हणेल युवा उद्योजक आणि या विभागातील युवा नेतृत्व सन्माननीय रविदादा घरत आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहतो रामकृष्ण घरत चषक 2021 स्पर्धा. अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा बाकुम गावाची आणि बाकुम गावाला टेनिसच्या वाघबी गावाची माफी असू द्या मित्रांनो. एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंच नेत असताना ही स्पर्धा. सध्या बाकुम टीम बॅटिंग करते म्हणून पटकन ना होटावरती आला.
2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट अँड आफ्टर 2 ओव्हर जर आपण पाहिलं तर 1 चौकार 1 षटकार आणि टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे फक्त 14 धावा. टार्गेट आहे 65 रनचं आणि दबाव आणि दडपण पूर्णपणे जाणवत असताना या संघावरती आपल्याला पाहायला मिळतं. 65चं टार्गेट होतं खरं तर 2 ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा यायला हव्या होत्या. आता तिथे दबाव पूर्णपणे जाणवला. वर्चस्व राहिलं गोलंदाजांचं. एकही विकेट मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये दिलीप पाटीलला 11 रन तिथे आल्या होत्या आणि नंतर जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं. तर काही क्षणात तिथे शुभागमन होत आहे हिंदुस्थानी भाऊ यांचं. आणि ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण येऊन ठेपला. शब्द परखड मत निर्टक असं व्यक्तिमत्व, वन ऑफ द ग्रेटेस्ट सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊ यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या क्षणाची ज्यांना पाहायला ज्यांना ऐकायला सर्व भारत उत्सुक असतो असे खरे म्हटलं तर भारताच्या मनात वसणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ यांचं आगमन या इथे होत आहे. क्या बात. एकदा जोरदार टाळी आपण हिंदुस्थानी भाऊ यांचं स्वागत करूया ठाणे नगरीमध्ये आणि खास करून या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आ रहा है वो सितारा जिसने दुनिया को बता दिया कि नाम से क्या होता है. हम हिंदुस्तानी हैं और हिंदुस्तानी ही रहेंगे. जोरदार टाळी स्वागत करूया हिंदुस्थानी भाऊ यांचं. हिंदुदल सम्राट बाळासाहेब ठाकरे, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक या वृत्तातून ज्या प्रकारे फटकारे लगावले होते त्या प्रकारे अजूनही शब्दांचे फटकारे लगावणारा हा सच्चा हिंदुस्थानी म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ यांचं ठाणे नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रामकृष्ण गरज स्मृती चषक 2021चा हा फार मोलाचा क्षण ज्यावेळी हिंदुस्थानी भाऊ यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. 2 ओव्हर 14. आपल्या शब्दांनी आणि आपल्या शब्दांनीच फक्त समोरच्या कुठल्याही व्यक्तीला आकर्षित करणं आणि त्याला घायाळही करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ. प्रत्येक भारतीयाला ज्याचा अभिमान आहे तो हस्ती आणि ती व्यक्ती म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ. बिग बॉस मध्ये त्यांना पूर्ण भारत देशाने बघितलं आणि त्याच्यानंतर आज हिंदुस्थानी भाऊ आज आपल्यामध्ये या परिवारामध्ये उपस्थित आहेत. वेलकम हिंदुस्थानी भाऊ. भरपूर वेळ त्यांची वाट पाहिली आणि आणि हिंदुस्थानी भाऊ यांचा प्रसिद्ध डायलॉग पूर्ण भारत देशाला माहिती आहे. जय हिंद दोस्तो हे ऐकायचं तर फक्त त्यांच्याच मुखातून. जेव्हा ते जय हिंद म्हणतात तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अशा अभिमानाने फुलते आणि पाकिस्तानीची छाती एकदम बसते बरं का. कारण की अजून त्यांनी ज्या पाकिस्तानवर जे शिरचेप मारलेत ते अजूनही त्यांना हादरवतील. अरे आमच्या बंदुकीच्या गोळ्या काय करायच्या आहेत. हिंदुस्थानी भाऊंचा एक शब्दच काफी आहे तुम्हाला खलास करायला. रुको यालाच जरा म्हणतात सब्र करो. हिंदुस्थानी भाऊ. रुको जरा सबर करो. ते सगळं आपल्याला ऐकायला मिळेल नक्कीच. त्यांच्या माध्यमातून आपण काही वेळानंतर त्यांच्याकडेच वळणार आहोत. सध्या मॅच देखील थोडीशी आपण पाहिली तर एकतर्फी सुरू आहे. एका पूर्णपणे बाजूला मॅचवरती पकड आहे ती म्हणजेच काले संघाची जो भिवंडीमधनं आला. हिंदुस्थानी भाऊ यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची आता प्रचंड गर्दी. हिंदुस्तानी भाऊ हैं और काफी फेमस डायलॉग हैं उनके. काफी ढेर सारे सोशल मीडिया पे डायलॉग्स चलते हुए आ रहे हैं ओमकार. खासकर एक डायलॉग तो काफ़ी ज़्यादा मेरा फेवरेट है, चल पहली फुर्सत में निकल. ये ज़रूर उनके मुंह से सुनेंगे. और आने से पहले उन्होंने एक सूचना ज़रूर दी थी कि ग्राउंड पर आकर वो जब बल्लेबाजी करेंगे तो कमेंटेटर खुद कहेंगे दे टपाटप दे टपाटप. क्या बात है. हिंदुस्तानी भाव इस वक्त हमारे बीच जरूर जुड़ चुके हैं. वेलकम सर, आपका हार्दिक स्वागत है इस क्रिकेट की महानगरी में. एक शानदार आयोजन, बेहतरीन नियोजन और इसमें आपकी उपस्थिति. मान लीजिए 3 चांद लगे थे आपके आने से इस प्रतियोगिता को 4 चांद लगते हुए. थैंक यू सो मच हिंदुस्तानी भाऊ. खोदून काढला बॉल आणि घेतला गेलाय का झेल आता हा प्रश्न. आणि फायनली सक्सेसफुली ही कॅच झाली आहे का. अंपायरच्या मनामध्ये अजूनही प्रश्न आणि अंपायरच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय.
आणि फायनली फिंगर अप, परतावं लागेल. लागलाय धक्का आणि फलंदाज होतो बाद. एका मागोमाग एक एक खेळाडू मैदानावरती अर्ध्या वाटेवरती संघाला सोडतोय. आणि आता नक्कीच प्रश्न या मॅच मध्ये निर्माण होत चालले टीम बाकुम समोर. हिंदुस्तानी भाऊ म्हटलं तर भरपूर फेमस डायलॉग आहेत. ज्यादा बडी बडी मत करना, पहली फुर्सत में निकल दे डपाडप. अजून भरपूर काही लाईन्स ज्या ऑन माईक आपण बोलू शकत नाही, मग ते ज्यावेळी त्यांच्याकडे मायक्रोफोन जाईल त्या ऐकण्याची मजा काही वेगळीच असते. आणि हिंदुस्थानी भाऊ एक गोष्ट मात्र नेहमीच सांगतात, बिंदास नडायचं कोणाला, समोर बाप देखील असला तरी भिडायचं. कॉन्फिडंट लेवल काय असतो तो या माणसाकडनं शिकावा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी घेण्यासारखं असतं आणि अगदी शून्यातून एक वेगळी ओळख या नावानं देखील निर्माण केली. आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठाणे नगरीमध्ये. फटका चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, घेतला जाईल का जेल, तर प्रयत्न चांगले होते. फायनली बॉल सेफली अडवला गेलाय का, रनआउटची संधी आहे, मात्र कसं तरी स्वतःला वाचवलं. काही दुखापत झाली असेल तर फर्स्ट एड अवेलेबल आहे आणि सिक्सर आहे. तिथे इशारा आलाय स्वतः खेळाडूचा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट यालाच म्हटलं जातं. आणि 6 धावा ॲड झाले टीमच्या टोटलमध्ये. धावफलक 6ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत 20 धावा. लक्ष या मॅच मध्ये भरपूर मोठं आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, प्रयत्न तरी ते सातत्यानं सुरू झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाला मिळेल यश चेंडू अडवण्यामध्ये. हिंदुस्थानी भाऊ या नावानं ते जरी भरपूर फेमस असले, विकास फाटक हे त्यांचं मुख्य नाव आहे. मुंबईमधनं ते बिलॉंग करतात. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेग घेऊ नका. फास्ट खेळायचंय. लक्ष नक्कीच मोठं 65 धावसंख्येचं. आता आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिलं तर मागच्या क्षणाला जो षटकार आला तो मॅच मध्ये परत आणतोय. अजून एक मोठा फटका, मध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. कॅचची संधी, फिल्डर आले, डाऊन द बॉल घेतला गेला झेल आणि संपलाय इथे फलंदाजाचा खेळ. आणि परतावा लागेल त्याला माघारी. लागतोय धक्का आणि सध्या तरी बॉलर्सला एका मागोमाग एक एक विकेट मिळत आहेत. आणि कालेर संघ सध्या सांगतो बागुम टीमच्या बॅट्समनला दे टपाटप. तीन षटकांचा खेळ झाला आणि आफ्टर 3 ओव्हर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती येत धावा 22. हिंदुस्थानी भाऊ भरपूर फेमस आहेत आणि हिंदुस्थानी भाऊंच्या माहितीसाठी नक्कीच आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय रविदादा घरत, अमरदादा घरत यांच्या माध्यमातून त्यांचे पिताश्री जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, सन्माननीय रामकृष्णजी घरत साहेब त्यांच्या नावानं रामकृष्ण घरत चषक आपण एन्जॉय करतोय. आमचे कॅमेरामॅन वाकू ते देखील हिंदुस्थानी भाऊ यांचे डायडट फॅन आहेत आणि त्यांची मोठी स्टाईल त्यांच्या देखील रक्तात आहे. वाकू भोईर फ्रॉम मोडागाव. सध्या तरी आपण पाहतोय फोटो सेशन सुरू आहे. अनेक साऱ्या आठवणी हिंदुस्थानी भावांच्या सोबत सध्या टिपल्या जातात. आणि हिंदुस्थानी भावांच्या माहितीसाठी सध्या तुमच्यासोबत बंटी देसाई सर आहेत. तुम्ही जसं बिग बॉस मध्ये होता तसे ठाण्याचे बिग बॉस आहेत बंटी देसाई सर. तर 3 षटकांचा खेळ झाला पूर्ण आहे. आफ्टर 1 बॉल बाकी आहे, विकेट गेली होती त्यामुळे आपण ड्रिंक ब्रेक केला होता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. ओंकार, फोटो काढल्यावर आम्ही सांगू शकतो आमच्या बाजूला संपूर्ण हिंदुस्थान उभा आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाला अभिमान वाटायला पाहिजे. आपल्या देशाचा गौरव कशाला म्हणतात, मातृभूमीवर
प्रेम कशाला म्हणतात ते पाहिल्यावर हिंदुस्थानी भाऊ हे नाव किती सार्थक आहे. कारण भाऊ हा शब्द आहे आणि समोर जोडलेला शब्द आहे हिंदुस्थान. म्हणजे पूर्ण देशाचा भाऊ असं त्याचा अर्थ होतो, हिंदुस्थानी भाऊ. ओव्हर झाली नंबर 3 कंप्लीट. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट आहे 65 रनचं. टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 23, म्हणजे अजून इथनं येणारे 12 बॉल 42 रनची गरज आहे. 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच मध्ये संपली नाहीये. जर 4 ते 5 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढेल. चला टीम काले जास्त वेग घेऊ नका. नंदन पाटील भरपूर चांगली फलंदाजी केली. सलामीला येऊन नंदन पाटीलनं 9 बॉलमध्ये 26 केल्या, 11 धावेचं योगदान दिलं. बॅट्समन कुणाल तरेनं नंतर प्रणय आला होता. प्रणयच्या बॅटमधून एक षटकार आला, भागेशच्या बॅटमधून एक चौकार, आशिषनं देखील एक चौकार मारला. प्रत्येकाचं काही ना काही योगदान या इनिंगमध्ये राहिलं आणि 65 धावेचं एक मोठं टार्गेट सेट करू शकली हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर टीम. आणि सध्या समीकरण उरलंय 12 बॉल 42. पहिलं षटक टाकलं दिलीप पाटील यांनी. त्यांनी खर्च केल्या 11. नंदन पाटीलनं दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा, 2 विकेट्स त्याला मिळाल्या. आणि त्यामुळेच आता सेकंड स्पेलमध्ये नंदन पाटीलला इन्व्हाइट केलं गेलं. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मॅच पूर्णपणे टर्न केली होती नंदन पाटीलनं. आणि या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी नंदन पाटीलच्या माध्यमातून राहिली. व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालं हिंदुस्थानी भाऊ यांचं. भरपूर सोशल मीडियावरती त्यांचा मोठा राडा असतो, त्यांच्या नावानंच गर्दी होते. आणि हिंदुस्थानी भाऊ यांच्यासाठी फक्त एकच म्हणेल, रखून में उबाल जब तक जवानी है, रखून में उबाल जब तक जवानी है. हिंदुस्थानी भाऊ की इसी अंदाज की ये पूरी हिंदुस्तान की पब्लिक दीवानी है. धावफलकावरती धावा 25. 12 बॉल 23 झालेत. 12 बॉल 42 करायचेत. फुल टॉस बॉल. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फोल्डर येतील जोपर्यंत चेंडूवरती डीपमध्ये तोपर्यंत मिळतील फक्त 2 धावा. सिंगल डबलनं काम या मॅचमध्ये चालणार नाही आहे. कारण म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फुल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी टीम बालकुम जब तक चौके और छक्के ना हो. म्हणजे चौकार षटकारांची नितांत गरज आहे. जसं जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत जंगलातील हिरवळ फुलत नाही. त्याच प्रकारे षटकार चौकार आले नाही तर 65 धावा तुम्ही बनवू शकत नाही. यात 11 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. नंदन पाटीलचा फुल टॉस बॉल. टायमिंग चांगला लॉंग ऑफला फिल्डर आहे, जज केला जात आहे. घेतलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. नंदन पाटीलला मिळतीये विकेट. फलंदाज होतो बाद. लागलाय धक्का. आशिष होते फिल्डर डीप मध्ये. न्यू बॅट्समन येतोय चेतन. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. टीम कालेच्या बाजूनं जर या बॉलवरती बिगिट आला असता मॅचमध्ये कुठेतरी लढण्यासाठी एक संधी मिळाली असती. मात्र तिथे देखील एक चांगला झेल टिपला गेला. एक चांगली फिल्डिंग देखील तुम्हाला मॅचमध्ये कलाटणी देताना कामी नक्कीच येऊ शकते. हेच सांगत असताना कालेचे सगळे फिल्डर एक स्टँडर्ड हाय क्लास फिल्डिंग तुम्हाला मागच्या काही क्षण सातत्यानं दाखवली आहे काले क्रिकेट संघाच्या तमाम फिल्डर्सनं. आणि ज्यावेळी फिल्डिंग चांगली होते बॉलरला देखील यश मिळतं. आणि नुकती जी विकेट मिळाली नंदन पाटीलला त्यामध्ये फिल्डरचं देखील क्रेडिट तितकंच मोठं होतं. 25 या आकड्यावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 विकेट गेलेत. सगळे टॉप ऑर्डरचे बॅट्समन ज्यांच्यावरती विश्वास होता त्यांनी दगा दिला बाळकुम टीमला. इथे मिडलिंग चांगलं आहे मात्र हवेच्या विरुद्ध आणि फिल्डर आहेत. घेतला जाईल हा झेल आणि संपेल अजून एका फलंदाजाचा खेळ. 7वी विकेट इथे गमावली आहे आणि नंदन पाटील येऊन थांबलाय हॅट्रिक वरती. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि न्यू बॅट्समन इंटर होईल नंबर 9 वरती रुणाल. एका मागोमाग एक फलंदाज अर्ध्या वाटेवरती डाव सोडत असताना बाळकुमचे. कारण सुरुवातच चांगली मिळाली नाही. खरं तर आपण पाहिलं तर सलामीला येऊन एक चौकार एक षटकार अरुणनं मारला. मात्र वैभवला थोडासा डाव सुरू करताना वेळ लागला त्याच्यामुळे दबाव आला टीम बाकुमवरती. आणि तो दबाव आता बाकुम संघाला भरपूर महागडा ठरतोय. काही हरकत नाही आहे, प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागतील. क्रिकेट आहे, क्षणात होत्याचं नव्हतं जिथे होतं. जसं आपण म्हणतो ना की राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल हे सांगणं जितकं कठीण असतं तसंच एक क्रिकेट आहे जिथे शेवटच्या बॉलपर्यंत मॅच फिनिश होत नाही. काही प्रेडिक्ट करणं चुकीचं राहील. राऊंड विकेट मलिंगा स्टाईल. साईड बॉलिंग करत असताना नंदन पाटील लॉंग ऑफ फोल्डर चेंडूवरती 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा
सहज पूर्ण झालेत. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे. जर तुम्हाला मोठा प्रवास करायचा आहे तर तुम्हाला हवाई मार्गाचा वापर जसा करावा लागतो तसंच काही सध्या या मॅचमध्ये गणित आलं आहे बाकुम टीमच्या बॅट्समनसाठी. धावसंख्या 2ने पुढे जाते 27-27. 4 धावा देत 2 फलंदाजांना बाद केल्या नंदन पाटीलनं. पहिल्या षटकामध्ये देखील 3 दिल्या होत्या, 2 विकेट्स घेतल्या होत्या. बॅकवर्ड स्कोअर लेगला फील्ड तैनात आहेत. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक सिंगल इथे केली जाईल सहज पूर्ण. आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा 28. लॉस ऑफ 7 विकेट. अंतिम बॉल नंदन पाटीलच्या षटकातील. त्यानंतर एक षटक येणं अजूनही बाकी. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि नंदन पाटील फाय हॉल ऑफ विकेट यस कंप्लीट करतोय. आणि या स्पर्धेतला एक नवा विक्रम. 5 फलंदाजांना बाद करत फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये त्यानं धावा खर्च केलेत. त्या म्हणजेच 8 धावा. 8 धावा देत 5 गडी बाद. आणि या स्पर्धेचा एक बेस्ट बॉलिंग फिगर नंदन पाटीलच्या नावावरती. भिवंडीमधनं मी इथे का आलोय हे सांगत असताना नंदन पाटील एक चांगली कामगिरी या मॅचमध्ये करतोय. आता ऑलआउटचा धोका टीम सोनोआई स्पोर्ट्स बाकुम वरती. टीमची टोटल धाव फलकावरती आहे फक्त 28. 28 ला विकेट गेलेत 8. अंतिम षटकाचा खेळ बाकी आणि ऑलआउटचा धोका आलाय सध्या टीम बाकुम वरती. आता 6 बॉल 6 सिक्सर जरी आले तरी मॅच जिंकणं कठीण. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहायचं आहे पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करेल का टीम बाकुम की इथे ऑल आउट करून बाकुमला कालेर विजयाचा आनंद साजरा करेल. 8 धक्के तरी ते लागलेत प्रणय पाटील. शेवटचं षटक पहिलाच बॉल फुल टॉस आणि विकेटची संधी. कॅच झाली आहे ड्रॉप. सोपा झेल होता सहज कॅरी व्हायला हवा होता मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. मिळतीये एक सिंगल आणि त्याचबरोबरीनं जीवनदान. ही कॅच झाली असती तर ऑलआउटचा धोका आला असता टीम बाकुम वरती. अजूनही 2 फलंदाजांची लाईफ लाईन त्यांच्याकडे बाकी आहे. बॉल तयार. हा चेंडू देखील फुल टॉस मध्ये ओव्हर द वेस्ट होता आणि अंपाचा इशारा इट्स बीमर म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. 1+1 अशा 2 धावा फलकावरती केल्या जातील ऍड. आणि समीकरण या मॅच मध्ये जर आपण पाहिलं पूर्णपणे टर्न झाली मॅच टीम कालेरच्या बाजूनं. एका मागोमाग एक विकेट इथे लागलेत आणि नक्कीच हिंदुस्थानी भाऊ यांना षटकार चौकारांचा आनंद जो मिळायला हवा होता तो मात्र मिळत नाहीये. आणि या दरम्यान इथे शुभागमन होत आहे. एक राजकीय क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व संजीवजी नाईक साहेबांचं. आणि या क्रीडानगरीमध्ये ज्या क्षणाची वाट बघतो ते व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय संजू नाईक साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. आणि समस्त क्रीडा रसिकांतर्फे मान्यवर सन्माननीय श्री संजू नाईक साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि सदा असणारा त्यांचा प्रेमाचा मदतीचा हात. याचं वैशिष्ट्य म्हणजे सन्माननीय श्री संजू नाईक साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. आपण पाहू शकता हिंदुस्थानी भाऊ आज आपल्या विनंतीला मान देऊन उभे आपल्या इथे उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय अमितजी नांदगावकर साहेब यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
अमितजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तरुण Welcome. तडफदार नेतृत्व म्हणजे अमितजी नांदगावकर आमच्या विभागातील मान्यवरांनी व्यासपीठ फुललंय बहरलंय. क्रिकेटचा खेळ मैदानात रंगतोय आणि आजचा दिवस नेहमीच आठवणीतला आणि मनातल्या साठवणीतला. नक्कीच अनेक दिग्गज व्यक्तिमत्व नवी मुंबई परिसराचा ज्या नावानं कायापालट केला असं एक दिग्गज व्यक्तिमत्व या मंचावरती उपस्थित होत असताना आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर सन्माननीय संजीवजी नाईक साहेब, माजी खासदार आणि राजकीय क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि नेहमीच समाजकार्यामध्ये अग्रमानांकी स्थानावरती असणारं हे नाव. आणि भारतातील पहिले महापौर जे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी महापौर झाले आणि गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्यांच्या नावाचा रेकॉर्ड नक्कीच नोंदवला गेला. नक्कीच हा अभिमान आहे आपल्याला आपल्या समाजाचा, आपल्या नेत्याचा. आणि सामना इथे जिंकलाय टीम कालेरनं, त्यांचं करूया आपण अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किंग ऑफ रिंग नंदन पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यानंतर सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी नक्कीच आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक कुणाल दाते सरांना आणि त्यांच्या जोडीनं चंद्रकांत शेट्टे सरांना. या पुढच्या लढतीमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकू शकाल. मात्र सध्या आपण जाऊया पंडित देसाई सरांकडे आणि मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. खेळाडू आहे नंदन पाटील. धन्यवाद. आपण आवाज ऐकत होतात अजून एक बुलंद आवाज समालोचन कक्षामध्ये ज्यांनी रंगवला खेळ, स्वागतही केलं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहा. एका शिस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत हा संघ मैदानातून बाहेर येतोय. असंच आपल्याला मैदानातून एक्झिट्स आणि इंटर प्रवेशसुद्धा तसाच करायचा आहे. आणि हीच तर खासियत आहे स्वर्गीय रामकृष्ण खरे स्मृती चषक 2021च्या स्पर्धेची, जिथे कोविड-19साठी दिलेल्या महाराष्ट्र शासनानं दिलेल्या प्रत्येक नियमांचं पालन आणि योग्य ती जबाबदारी पाळून केलं जातं. सॅनिटायझरचं वाटप असो, मास्कचं वाटप असो, सोशल डिस्टन्सिंगबद्दल जनजागृती असो आणि क्रिकेट हे कसं खेळावं आणि त्याची भव्य दिव्यता या